महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। ह्याच्यात बऱ्याच लोकांच्या सह्या बोगस आहेत। पाहिलं तर संगीताताई आहे, आता त्यांची सही त्या जाधवने फॉर्म भरताना बोगस केलेली आहे। हे सत्तेवर आले पहिल्या दिवसापासूनच त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली। मला असं माहिती पडलं, यांनी द्वारकाधीशवाल्यांनी पैसे दिले, ते सर्व यांनी इकडे डायव्हर्ट केले। पीएफ भरायला दिलेले होते, इतर पैसे यांनी कच्च्या वावचरवर पैसे जमा झाले आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिला गेला असं दर्शवले होतं। मी दिलीप पवार, आदिवासी साखर कारखान्याचा माझे कर्मचारी, मान्य शिरीष दादा नाईक आणि मान्य कैलासवासी स्वरूपसिंग नाईक साहेबांनी आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांचं व इतरांचं आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आदिवासी साखर कारखान्याचं बांधकामाला 2002 पासून सुरुवात केली आणि 2004ला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते ट्रायल सीझन चालू केला। कारखाना सहकार राहिला म्हणजे आर्थिक परिस्थिती फारही होत असते प्रत्येक कारखान्याला। कारण कसं असतं, साखर भाव जास्त असते। एका टनाचं मी सांगतो, जर शेतकऱ्याला जर आपण 2500 रुपये दिले, 2500 रुपये ते शेतकऱ्याच्या ऊसाला द्यायचे आणि साखर ऊस तोडणी वाहतूकवाल्यांना 400 रुपये हे द्यायचे, 2900 झाले। कर्मचाऱ्यांचे पगार 100 रुपये असे 3000 आणि शासनाचे देणं असे 100 रुपये। जवळजवळ कारखान्याला इतर सर्व देणं 32,200 रुपये होत असतात। परंतु साखरेचा चढ उतार असतात। 2500 रुपये जर साखरेचा भाव आला तर त्याच्यात 700 रुपये टोटा होत असतो। 700 रुपये टोटा झाला म्हणजे 1 लाखाला आता 700 रुपये किती होतात ते। अशामुळे कारखान्याचा जो लोन घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं, ते वाढत गेलं आणि चक्रवाढ वाढत गेलं। जुने जे संचालक मंडळ होतं त्यांनी कारखाना चालवला, 2020-21 पर्यंत चालला। नंतर 2023 याला इलेक्शन लागलं, 22-23च्या पिरियडमध्ये ह्या लोकांनी फॉर्म भरले। आता माझ्याकडे फॉर्म पण आहेत, सर्व चुकीचे आहेत। वास्तविक उमेदवारी फॉर्म भरताना व्यवस्थित भरायला पाहिजे, एक ही लाईन चुकली तरी तो फॉर्म बाद होतो। ह्याच्यात बऱ्याच लोकांच्या सह्या बोगस आहेत। पाहिलं तर संगीताताई आहे, आता त्यांची सही त्या जाधवने फॉर्म भरताना बोगस केलेली आहे आणि त्यांच्या जे सभापती असताना अजेंडा आहे माझ्याकडे, त्या सहीचा आणि या सहीचा 100% फरक आहे। असे कोरे फॉर्म भरलेले 10 ते 12 उमेदवार आहेत। त्यांचे जर फॉर्म चुकले असते, आज ते 12 उमेदवार बाद झाले असते, परंतु यांनी राजकीय दबाव आणून ते सर्व फॉर्म पास करायला लावले, वैध करायला लावले। त्याच्यामुळे तिथून यांची सुरुवात झाली आहे। आता आम्हाला कमी करून दिलं, त्याच्यानंतर हे सत्तेवर आले पहिल्या दिवसापासूनच त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली। मला असं माहिती पडलं, यांनी द्वारकाधीशवाल्यांनी पैसे दिले, ते सर्व यांनी इकडे डायव्हर्ट केले। मला समजल्यावर मी सर्व स्टेटमेंट काढलं आणि कमिशनर, ईडीकडे आणि सर्वेंकडे मी तक्रारी केली। तक्रार झाल्या, ऑडिट झालं। त्याच्यानंतर सर्व तक्रारींमध्ये असं की कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट दिलं होतं, पीएफ भरायला दिलेलं होतं, इतर पैसे यांनी कच्च्या वावचरवर पैसे जमा झाले आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिला गेला असं दर्शवले होतं। माझी तक्रारीनंतर आरजेडीने विशेष लेखापरीक्षक असतं साखर यांना चौकशीसाठी पाठवलं। त्यांनी चौकशी केली, त्याचा सर्व डिटेल माहिती। त्याच्यानंतर आरजेडी साहेबांनी 26/11/2024 रोजी यांना बरखास्त करून प्रशासक समिती नेमली। प्रशासक समिती नेमली, 1 महिना काम केलं असेल नसेल, यांनी मग कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असं त्यांच्याकडे अपील केलं। आता अपील म्हणजे राजकीय दबाव म्हणजे आल्यामुळे ती प्रशासक समिती बरखास्त केली, म्हणजे त्याच्यावर हे केलं, त्यांनी स्टे आणला। यांच्यावर नाही आणला तरी यांना कोऑपरेटिव्ह मिनिस्टर यांनी सांगितलं होतं की बुवा तुम्ही कुठलाही व्यवहार करू नका, असं तोंडी आदेश होता। मी स्वतः साक्षीला होतो, मी तारखेला जायचो। त्यांच्या मंत्र्याच्या आदेशाच्या विरोधात मी मान्य हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला की बुवा यांना 17 दिवसाची मुदत दिली। 10/3/2025ला हायकोर्टाने निकाल दिला की बुवा तुम्ही 17 दिवसात काय निर्णय घ्यायचा तो घ्या, नाही तर तुमचं संचालक मंडळ बरखास्तच होईल आणि
प्रशासक समिती रेग्युलर काम असेल. हे नंतर शुगर कमिशनरकडे गेले. शुगर कमिशनरने यांचा अर्ज बाद करून दिला. आम्हाला तो अधिकार नाही, आम्हीच तुम्हाला सस्पेंड केलं आहे, बाद केलं आहे. तर हे मिनिस्टरकडे गेले. पण आजपर्यंत आता 10/3/2025चा आदेश आणि आज 1 वर्षाच्या वरती होऊन गेलं, यांचा कुठलाही निर्णय झाला नाही. तरी ते आजपर्यंत बरखास्तच आहे आणि इकडे वावरतात. आम्ही चेअरमन आहेत असं आहे, काहीच नाही, यांना काहीच अधिकार नाही. मध्यंतरी माझ्या विरोधात त्यांनी चेअरमनने बरंच माहिती मागवली, पण काहीच नाही. मी गरीब माणूस आहे, मी आयुष्यात 1 रुपया खाल्लेला नाही आहे आणि हे सांगतात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार. सर्व चौक मी मानतो, मी गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे शेती करतो भागीदारीने. त्या व्यक्तीने मी दुसऱ्याला त्याची शेती भाड्याने दिलेली, भागीदारीने दिलेली. शेती परवडत नाही, परंतु मी सभासद बी होतो. यांनी आता सुरुवातीला कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे प्रत्येकाला सभासद केलं. आम्ही रोखीने पैसे घेतले. यांनी हे असं सांगत आहे की बुवा तू सभासद कसा झाला काय नसताना. मी म्हटलं याच्यात उपविधीमध्ये असतं. त्यांनी ऊस पुरवठा केला, त्याला सभासद करता येतं. यांनी RJDकडे एक सर्वीकडे गेलं, कोणालाच अधिकार नाही आहे तो सभासद रद्द करायचा. त्यांनी मला पण पत्र दिलं RJDनी की बुवा सभासद हा फक्त जी जनरल मीटिंग असते तीच करू शकते असं. आणि यांनी अनेक चौकशी केली आमच्या विरोधात. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, शिरीष नाईक. भ्रष्टाचार काय केला आम्ही? भ्रष्टाचार केला आहे. तुम्ही सत्तेवर होते, तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती. तुम्ही तर पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचार केला. माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. यांच्या तर माझ्याकडे 17 फायली आहेत. तो असेल, त्यांचा जाधव असेल, कोणी असेल. पतपेढीमध्ये बी तसंच केलेलं आहे. पतपेढीत लोन द्यायचं असतं 2.5 लाख रुपये, पण यांनी 20-20, 30-30 लाख रुपये दिले आणि सर्व पैसे यांनी हडप केलेले आहेत. असं एकाच कुटुंबात आता जाधव आहे, त्याच्या बायकोला, पोरांना, आई वडिलांना, सर्वांना असे 7-8 कुटुंब आहेत. त्यांना 1-1 कोटी दिलेला आहे, काहीच तारण न देता. त्याच्यात कुठल्याही बँकेचं नॉडीज काय इतर कागदपत्रे काही सबमिट नाही. ऑडिट माझ्याकडे आता आहे ना, हा एवढा मोठा ऑडिट रिपोर्ट आहे यात, आणि ऑडिट केलेला आहे सर्व. यांना वाटतं की बुवा हे खोटं बोलतायत काय असं. हा बघा, माझ्याकडे सर्व ऑडिट रिपोर्ट आहे एवढा मोठा. त्याच्यातून 2दा चौकशी झाली. ऑडिटरने यांच्यावर ठपका ठेवला. तिसऱ्यांदा यांनी चौकशी करायला लावली आहे. ते पण यांच्या अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आहेत. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, करोडो रुपये खाल्ले. शिरीष नाईकने काय खाल्ले आम्ही? तुम्ही तर एवढे जाहीर सभेमध्ये सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, एवढ्या करोडच्या, एवढ्या करोडच्या घड्याळ आहेत. तुम्ही कुठून आणले हे पैसे मग? आम्ही तर काय खाल्लं असतं तर तुम्ही भरपूर चौकशी केली. म्हणून असं ज्याचं त्याचं हे असतं, ज्याचा हात मोडला त्याच्या गड्यात पडणार आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आदिवासी साखर कारखाना हा व्यवस्थित चालायला पाहिजे. आमचे काही द्वारकाधीशवाले नातेवाईक नाही आहे, त्यांना भाड्याने दिलेलं आहे. त्यांनी समझोता करून, सहकार्य करून, त्यांना मदत करून, आर्थिक अडचणीत आता आदिवासी कारखाना होता तर त्यांना भाड्याने दिलेलं आहे. ते त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं, भरून द्या असं. पण त्यांनी काहीच केलं नाही. आणि दिलीप होती कारखान्याची बॉडी होती ती आर्थिक अनियमिततेमुळे संबंधित डिपार्टमेंटने त्यांना बरखास्त केलं होतं. ते पुन्हा कशी गठीत झाली? नाही, गठीत झाली नाही. त्यांनी मला आज आदेश दाखवावा की बुवा आम्हाला पुनर्गठित केलेलं आहे. काहीच केलेलं नाही. फक्त मिनिस्टर साहेबांनी, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असतो, त्यांनी फक्त प्रशासक समितीला जो 26/11चा आदेश आहे त्याला स्थगिती दिली होती. यांना आदेशच नाही. यांनी दाखवावा आदेश की बुवा आम्ही पुनर्गठित झालेलो आहे. यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा अधिकार सांगितला नव्हता. तोंडी आदेश दिला होता मंत्री महोदयांनी. तर लेखी दाखवा ना त्यांना बुवा पुनर्गठित केलं आहे, फक्त तात्पुरती. त्याच्या विरुद्ध मी गेलो ना कोर्टात. कोर्टाने दिलाय तुम्ही 17 दिवसात. हे सर्वीकडे फिरलं. आज 1 वर्ष झालं, काही निर्णय नाही. आजही बरखास्त आहे. आता बँकेने ते कारखाना ताब्यात घेतला आहे. सर्व व्यवहार बँकच करतील. या संचालक मंडळाचा काही संबंध नाही. चेअरमन म्हणून नाही, डायरेक्टर म्हणून नाही, सर्व बरखास्तच आहे. तरी कारखाना चालू करावा हा गडीत हंगाम, आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानीतून त्यांना तोंड म्हणजे सावरण्याचं हे द्यावे आणि कारखाना व्यवस्थित चालू करावा. कर्मचाऱ्यांचं बी बिचाऱ्यांचं पगाराचं हे काहीच त्यांना नाही, बिचारे घरी बसलेले आहेत. तर त्यांना बी मुलांच्या शिक्षणासाठी पगार मिळो असे मी 2-3 जी समिती आहे त्यांना विनंती करतो आणि कारखाना चालू करण्यासाठी एकमेकांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो.